नमस्कार, मी नागेश देडे. मी आलेलो आहे येरोडा क्षेत्र कार्यालयामध्ये. येरोडा क्षेत्र कार्यालयामध्ये पाहत असेल ना, डस्टबिन मध्ये आहेत ना, हे असे डॉक्युमेंट पडलेले आहेत. तर हे डॉक्युमेंटचे बघा परिस्थिती बघा. हे कुणाचा लाईट बिल आहे, कुणाचं आधार कार्ड आहे, कुणाचं टॅक्स पावती आहे, कुणाचं लाईट बिल आहे, प्लस जे अधिकारी आहेत त्यांचे सुद्धा डॉक्युमेंट आहेत सही केलेले. बघा, ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, असं नाही की झेरॉक्स काढलेले आहेत. झेरॉक्स काढलेले असं वाटत असतं लोकांना. याच्यामुळे लोकांच्या दुसरं माहितीचा अधिकार सुद्धा कचरा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये तेली साहेबांचं नाव आहे आणि विकास थानवाल म्हणून अधिकारी आहेत, त्यांचं एक आलेलं आहे. बघा, काही लोकांचे राशन कार्डचे झेरॉक्स सुद्धा पडलेले आहे कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये. हे अधिकारी करताच काय, एक तर डॉक्युमेंट तुम्ही घेताय आणि रस्त्यामध्ये म्हणजे कचऱ्याची कुंडी टाकताय. तुम्ही लोकांना पुरावे देतात एखाद्या गोष्टीचा, ते झालं नाही पाहिजे. एक जे जर याचा गैरवापर तर लोकांनी केला तर याचा जबाबदार याचा कोण राहणार? शासकीय अधिकारी राहतील का या क्षेत्र कार्यालयाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते राहतील? धन्यवाद.